राज्याची परिस्थिती ही मणिपूर सारखी उचलली आहे असे शरद पवार म्हणाले. छगन भुजबळांनी सध्याच्या राज्याच्या परिस्थितीची तुलना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनाशी केली. अशी प्रचंड तणावाची परिस्थिती राज्यामध्ये असताना एकीकडे प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी आरक्षण बचाव यात्रा काढत होते आणि दुसरीकडे हे राजकीय पक्ष महाराष्ट्र दंगलीमध्ये कसा जळेल याची वाट पाहत होते. अशा परिस्थितीमध्ये गरज होती ती महाराष्ट्राला दंगलीपासून वाचवण्याची, गरज होती ती शांतता प्रस्थापित करण्याची, गरज होती ती ओबीसी आरक्षण वाचवण्याची, गरज होती ती ओबीसी सोबत उभे राहण्याची, गरज होती ती आरक्षणावर स्पष्ट भूमिका घेण्याची. आणि यासाठी फक्त एकच नाव पुढे आले ते म्हणजे प्रकाश आंबेडकर. जी शांतता महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित झाली आहे, जो जातीय तेढ कमी झालेला आहे, तो फक्त आरक्षण बचाव यात्रेमुळे. यावरून असे सिद्ध होते की भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, शिवसेना उभाठा, राष्ट्रवादी, शरद पवार गट हे सर्व पक्ष ओबीसी आरक्षणाच्या विरोधी आहेत. हे महाराष्ट्राला दंगलीमध्ये होरपळण्याची वाट पाहत होते. या प्रस्थापित कुटुंबांनी बरबटलेल्या संधी साधू आणि स्वार्थी राजकीय पक्षांपासून जनतेने सावध राहायला पाहिजे. आपले राजकीय प्रतिनिधित्व, आपले हक्क आणि अधिकारांसाठी आपल्या सोबत फक्त एकच नेतृत्व आहे, ते म्हणजे प्रकाश आंबेडकर. एकच पक्ष आहे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आता जनतेने डोळे उघडावे आणि आपल्या अस्तित्वाचा आणि आपल्या प्रतिनिधित्वाचा कोण लढा लढत आहे हे ओळखावे.